तर नमस्कार मित्रांनो, आज आपण काही असे प्रश्न बघूया, जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात गणिताचे. आपण कूट प्रश्न म्हणून ओळखतो त्यांना, हस्तांदोलने वगैरे. तर बघा काय क्वेश्चन आहे पहिला. एका पार्टीत 32 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले, तर एकूण किती हस्तांदोलने होतील? या हस्तांदोलनाचं काय काय नेमकं बघा, कसं सॉल्व्ह करायचं? हस्तांदोलनाने कसं 5 जण व्यक्ती असतील. 1, 2, 3, 4, 5. तर या 5 जणांनी एकमेकांसोबत हस्तांदोलन केलं, तर या पहिल्यांदा दुसऱ्यासोबत केलं. 1 होईल, हे 2 होईल, हे 3 होईल आणि हे 4 होईल. रिव्हर्स हस्तांदोलन नाही होणार. हे 4 प्लस याने जर केलं नंतर बघा, या 2 नंबरच्या हस्तांदोलन केल्यानंतर किती होतील? हे 1, हे 2 आणि हे 3. हे 3 होतील. त्या 3 नंबरवाल्यांना 1 आणि हे 2 असे 2 आणि याचं या दोघांचं 1. असं हस्तांदोलन 5 जण व्यक्ती असतील तर केलं जातं. परंतु आपल्याला माहिती आहे आपण 1 ते 4 पर्यंतची बेरीज कशी करतो? 4 लिहितो, त्याच्यानंतरची एक संख्या वाढवून 5 लिहितो, भागिले 2 करतो. त्याचप्रमाणे 5 व्यक्ती असताना आपण 4 घेतोय. त्याप्रमाणे हा फॉर्म्युला बनलेला आहे एकूण हस्तांदोलनाचा. कसा? तर बघा, एकूण हस्तांदोलने n घ्यायचा, -1 करायचा आणि भागिले 2 करायचा. तर हा एकूण हस्तांदोलनाचा फॉर्म्युला तयार होईल. n काय आहे? तर एकूण कोण असेल तो एकूण स्पर्धक, पाहुणे. तर -1 करायचं आणि भागिले 2 करायचं. तर बघा क्वेश्चन काय म्हणते पहिला. एका पार्टीत 32 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले, तर एकूण किती हस्तांदोलने होतील? आपण फॉर्म्युला बघितला आत्ताच कसा तयार झाला एकूण हस्तांदोलनाचा. एकूण हस्त आंदोलने इज इक्वल टू n ऑफ n मायनस करायचं आणि भागिले 2 करायचं. तर इथे n किती दिलेलं आहे? 32. तर 32 गुणिले 1 कमी करायचं, 31 भागिले 2 होईल. तर आपण हे सॉल्व्ह केलं, हे 16, 16 48 अधिक 16, तर किती येईल हे? 496 येईल. तर एकूण किती हस्तांदोलने होतील? 496 हस्तांदोलने होतील. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर याचं. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय? एका पार्टीत 35 लोक एकत्र आले, प्रत्येकाने एकमेकांशी हस्तांदोलन केले, तर एकूण किती हस्तांदोलने होतील? त्याच प्रकारे सॉल्व्ह करायचा हा क्वेश्चन. आपण फॉर्म्युला बघितला याचा. एकूण हस्तांदोलने बरोबर n ऑफ n-1 भागिले 2 करायचा. तर इथे n किती आहे? 35 लोक. 35 लोकांनी इथं हस्तांदोलन केलेलं आहे. तर 35 त्याला -1 करायचं. 34 35 गुणिले 34 भागिले 2. जर इथं भाग दिला तर हे 17 येईल. 17 त्रिक 51, 17 पाचे 85. जर आपण प्लस केलं तर 595 उत्तर येईल याचं. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे याचं. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. एका पार्टीत 50 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले, तर एकूण किती हस्तांदोलने होतील? याच प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. आत्ताच आपण हा फॉर्म्युला बघितला n ऑफ n-1/2. त्यानुसार 50 एक कमी करायचा 49 आणि भागिले जर 2 केलं, हे काय येईल? हे 25 आलं आणि 25 चोक इथं 1000 आणि हे 25 9 225. यांची जर आपण बेरीज केली 1225 येईल. 1225 एकूण हस्तांदोलने होतील. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे याचं. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय? एका मैदानात
15 क्रिकेटपटू जमले आहेत. सुरुवातीला प्रत्येकाने इतर खेळाडूंशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील? याच प्रकारचा सेम क्वेश्चन आहे हा. तर कसं आहे, 15 1 ने कमी घेतलं, 14 केलं आणि भागिले 2 केलं. हे 2 14, 15 7 105 उत्तर आले याचं. ऑप्शन क्रमांक 3 नंबर उत्तर आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय. एका कुस्तीच्या फळात प्रत्येक पैलवान दुसऱ्या प्रत्येक पैलवानाबरोबर एक कुस्ती खेळतो. तर त्या फळात एकूण 21 कुस्त्या झाल्या. तर तेथे एकूण किती पैलवान सहभागी झाले आहेत? तर याच्यावरून काय करायचं आहे, इथं एकूण हस्तांदोलने किती झाली, कुस्त्या म्हणजेच एकूण हस्तांदोलने किती झाली याची संख्या दिलेली आहे. त्यानुसार स्पर्धकांची संख्या करायची आहे तिथं. तर अशा उदाहरणामध्ये काय करायचं, ऑप्शन वरून न जाता आकडे जर लहान असतील तर ऑप्शन वरून गेलं तर ठीक पडतं. परंतु जर आकडे मोठे असतील तर ऑप्शन वरून न जाता अशा वेळेस काय करायचं बघा, एकूण हस्तांदोलने किंवा एकूण कुस्त्या आपल्याला काढायच्या. एकूण कुस्त्या काय दिल्या तिथं, किती दिल्यात, 21 दिल्यात. याचे काय करायचे, 2 पट करायचे, डबल करायचे, गुणिले 2 करायचं. गुणिले जर 2 केलं आपण तरी 42 आलं. आणि 42च्या पुढची काय करायची, पूर्ण वर्ग संख्या कुठली आहे बघायची. पूर्ण वर्ग संख्या जर आपण 42च्या पुढची बघितली तर ती 49 येईल. 49 येईल. आणि 49चं जर वर्गमूळ घेतलं तर किती असतं, ते 7 असतं. तर एकूण स्पर्धक एकूण पैलवान किती असतील, 7 असतील. एकूण स्पर्धक किंवा एकूण पैलवान किती असतील, 7 असतील. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे याचं. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय बघा. कॅरमच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला तेव्हा एकूण 105 सामने झाले. तर त्या स्पर्धेत एकूण किती स्पर्धकांनी भाग घेतला? इथंही हस्तांदोलने किती झालेत किंवा किती स्पर्धा झालेत हे दिलेलं आहे आणि त्याच्यावरून एकूण स्पर्धक काढायचे. सेम करायचं, मागच्या गणितात जे केलं आपण. एकूण काय घेतले होते, सामने. किती झाले ते एकूण सामने, 105. जर आपण याची डबल केली तर किती येईल, 210 होईल. आणि 210 नंतरची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे, आपल्याला माहिती आहे 225 आहे. आणि 225चा जर वर्गमूळ घेतला आपण, किती असते, 15 असते. तर एकूण स्पर्धक किती असतील, 15 असतील. अशा प्रकारे सॉल्व्ह केलं जातं. एकूण सामने किती आहेत त्याच्या डबल करायची आणि त्याच्यानंतरची पूर्ण वर्ग संख्या घ्यायची आणि त्या पूर्ण वर्ग संख्येचा वर्गमूळ काढायचा. तर ऑप्शन क्रमांक बी उत्तर आहे याचं, 15 येईल. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय. एका शेतात, तर हा वेगळा क्वेश्चन आहे. हस्तांदोलनचे क्वेश्चन इथं संपतात. इथं सेपरेट टॉपिक आहे हा. डोक्यांची संख्या दिली आहे, पायांची संख्या दिली आहे. तर याचे क्वेश्चन आहेत, हा डोक्यांची संख्या पायांची संख्या ज्या क्वेश्चन मध्ये दिली जाते. तर बघा काय म्हटले, एका शेतात काही कोंबड्या व काही गायी आहेत, तर त्यांच्या पायांची संख्या 220 आणि डोक्यांची संख्या 70 दिली. तर शेतात किती कोंबड्या आहेत म्हटलेलं आहे. तर हे उदाहरण मिक्सचर आणि ॲलिगेशन टॉपिक वापरून सॉल्व्ह करायचं. एक्स आणि वाय न वापरता, एक्स अजिबात वापरायचं नाही, वाय अजिबात वापरायचा नाही. मिक्सचर आणि ॲलिगेशनचा वापर करून हे गणित सोडवायचं. तर कसं बघा, काय म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे बघा. एका शेतात काही कोंबड्या काही गायी आहेत. एक्स्ट्रीम कंडिशनवर गणित सोडवायचे नेहमी. मिक्सचर आणि ॲलिगेशनचे एक्स्ट्रीम कंडिशन घ्यायचं. म्हणजे एका शेतात काही कोंबड्या म्हटले ना,
सर्वच्या सर्व कोंबड्या आहेत. सर्व जर कोंबड्या असतील तर त्यांच्या पायांची संख्या किती होईल? 7 दुनी 14 होईल. 140 कोंबड्या. या कोंबड्या आणि या गायी म्हटलेल्या आहेत. सर्वच्या सर्व जर आपण कोंबड्या म्हटलं तर त्यांच्या पायांची संख्या किती होईल? कोंबड्या किती आहेत? कोंबड्यांचे पाय किती असतात? 2. गायींचे पाय किती असतात? 4. त्यानुसार 70च्या 70 जर कोंबड्या असतील, एक्स्ट्रीम कंडिशनला आपण उदाहरण सोडवायचं तर 140 पायांची संख्या येईल. त्याचप्रमाणे जर गायींच्या सर्वच्या सर्व जर गायी म्हटलं तर 4 पायांची संख्या, त्यानुसार 70 गायांच्या 4 पायांच्या संख्येनुसार किती येईल? 7 चोक 280, 7 चोक 28 त्याप्रमाणे. आणि एकूण पायांची संख्या किती दिली इथं? 220. तर आपल्याला माहिती आहे की कसं सॉल्व्ह करायचं मिक्सचर आणि ॲलिगेशन. यांची वजाबाकी इकडे घ्यायची. 280 वजा 220 केलं तर किती आलं? 60 आलं. 220 वजा 140 केलं, ज्याच्यातून जे जाते ते वजा करून घ्यायचं. 180 आलं. 20 त्रिक 60, 20 न कट केलं, 20 चोक 80, 3 4 आलं. हा रेशिओ आला त्यांच्या संख्येचा. तर आपल्याला माहिती आहे एकूण 4 आणि 3 7 किती? 7 भाग बरोबर किती दिलेले आहेत तिथे त्यांनी? एकूण डोकी 70 दिलेले आहेत. तर 1 भाग बरोबर किती? 10. त्यानुसार काय विचारलेलं आहे? शेतातील कोंबड्यांची संख्या. कोंबड्या कुठे आहेत? इथे आहेत. गुणिले जर आपण याला 10 केलं तर 30 संख्या येईल. एक्स्ट्रीम कंडिशन सोडवायचा हा क्वेश्चन. बघा, ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आले याचं. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये अजून एकदा बघून घेऊ आपण. एका शेतात काही कोंबड्या व काही गायी आहेत. त्यांच्या पायांची संख्या 94 आहे व डोक्यांची संख्या 3 आहे. काय म्हटले? गायींना पाय किती असतात? 4. कोंबड्या संख्या किती त्यांची? 2. डोक्यांची संख्या 30. 30च्या 30 जर गायी पकडल्या तर 30 गायींच्या पायांची संख्या किती होईल? 120 होईल. 30च्या 30 जर कोंबड्या पकडल्या आपण तर त्यांच्या पायांची संख्या 60 होईल. आणि दिलेली आहे किती संख्या? 94 दिलेली आहे. याची वजाबाकी इकडं, याची वजाबाकी इकडं. जर आपण वजाबाकी केली 94 वजा 60 केलं तर 34 येईल. आणि 120 वजा जर 94 केलं तर 26 येईल. जर आपण हे कट करून घेतलं, 2 न जर कट केलं 17/13 उत्तर आले. 17 अधिक 13 म्हणजे किती असतं? 30. 30 भागाची संख्या किती दिलेली आहे इथे एकूण? 30 दिलेली आहे. तर 1 भाग बरोबर किती? 1. तर आपल्याला विचारलेलं आहे काय? कोंबड्यांची संख्या विचारली. कोंबड्या कोणत्या बाजूला आहेत? या बाजूला आहेत. तर गुणिले 1 केलं 13 येईल. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे. मिक्सचर आणि ॲलिगेशनचा वापर करून सोडवले. एक्स्ट्रीम कंडिशन वापरायची. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय? एका मैदानावर काही 3 चाकी व काही मोटारसायकली आहेत. चाकांची एकूण संख्या 45 व हँडलची एकूण संख्या 19 आहे. तर मोटारसायकली किती असतील? तर सेम पॅटर्न वापरायचा. मिक्सचर आणि ॲलिगेशनचा वापर करायचा. एक्स्ट्रीम कंडिशनवर न्यायचं. इथं चाकांची संख्या दिली आणि हँडलची संख्या 19 दिली. जर बघा, जर आपण रिक्षा म्हटलं तर रिक्षांची चाके किती असतात? 3. आणि मोटरसायकल किती चाके असतात? 2. आणि हँडलची संख्या 19 आहे. एक्स्ट्रीम कंडिशनवर जर सर्वच्या सर्व जर रिक्षा पकडल्या तर त्यांच्या चाकांची संख्या किती झाली? 57. त्याचप्रमाणे मोटरसायकलच्या किती झाल्या? 19 दुनी 38. आणि एकूण संख्या किती दिली आहे त्यांच्या चाकांची? 45. तर हे मिक्सचर आणि ॲलिगेशन वापर करून सॉल्व्ह करायचं. यांची वजाबाकी इकडं. तर 45 वजा आपण 38 केलं तर ते 2 5 7 उत्तर येईल इथं. आणि 57 वजा 45 केलं
तर 7 आणि 5 12, हे 12 येईल. 7 आज 12 येईल. तर यांचा रेशिओ आला हा 12 भाग आणि 7 भाग बरोबर 19 भाग. 19 भाग बरोबर किती दिलेलं आहे त्यांनी? 19 दिलेलं आहे. तर एक भाग बरोबर किती? 1. तर गुणिले 1 केलं 12 उत्तर येईल याचं. ऑप्शन क्रमांक 2 नंबरचं उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय बघा. एका नेमबाजी स्पर्धेत अचूक नेम लागल्यास 5 गुण. आता इथून वेगळा टॉपिक चालू झाला. मिक्सचर आणि ॲलिगेशनचा वापर करूनच सोडवायचा आहे. परंतु परीक्षेतील गुण किती आणि किती वजा होतील हा टॉपिक चालू होतोय. अचूक अचूक नेम लागल्यास 5 गुण मिळतात. ठीक आहे. अचूक म्हटलं तर किती? +5 होते. व जर नेम चुकला तर 3 गुण वजा होता म्हटले. जर चुकला तर किती वजा? -3 होते. व संकेतने 15 वेळा नेम लावला तेव्हा 35 गुण मिळाले. तर त्याचे अचूक नेम किती लागले असतील? अशा वेळी काय करायचं? सेम मिक्सचर आणि ॲलिगेशनचा वापरायचा. 15च्या 15 जर अचूक असतील तर किती होतील? 15 5 75 मार्क ऍड होतील. त्याचप्रमाणे जर 15च्या 15 चुकले असतील तर किती वजा होतील? -45. या उदाहरणामध्ये वजाला महत्व आहे खूप. -45. तर एकत्र किती गुण मिळालेत? 35. यांची वजाबाकी इकडे, यांची वजाबाकी इकडे. 75 वजा 35 केलं तर ते 40 आलं. 35 आणि वजा 45 मध्ये संख्या कुठली मोठी आहे? त्यांची वजा कशी कशी करायची लक्षात ठेवा. 35 मोठी आहे. 35 वजा करतो आपण वजा 45. तर हे काय येईल? वजा वजा अधिक होईल. वजा वजा अधिक झाल्यामुळे काय? 35 अधिक 45 होईल. आणि 35 अधिक 45 म्हणजे किती असतं? 80 असतं. तर यांचा रेशो किती आला? 2:1. तर एकूण 3 भाग. 3 भाग बरोबर काय दिलेलं आहे? एकूण किती गुण मिळालेत? 15 वेळा नियम घातलेला आहे. 15. तर एक भाग बरोबर किती? 5. तर आपल्याला काय अचूक नियम विचारले. अचूक नियम किती असतील? गुणिले जर 5 केलं 5 दुनी 10 उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक सी उत्तर आहे याचं. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय बघा. एका नेमबाजीच्या स्पर्धेत अचूक नेम लागला. सेम क्वेश्चन आहे त्याच पॅटर्नचा. एका नेमबाजी स्पर्धेत अचूक नेम लागल्यास 5 गुण मिळतात. सेम. अचूक नेम लागला 5 गुण मिळाले. जर नेम चुकला तर -1 गुण कमी होतो. -1. कधी? चुकल्यानंतर. संकेतने 20 वेळा नेम लावला तेव्हा 70 गुण मिळाले. 70 गुण मिळाले. 20 वेळा लावला असेल 20 किती? 100 एक्स्ट्रीम कंडिशनवर सोडवलं. आणि 20 वेळा नेम लावला आणि 20च्या 20 चुकले तर हे -20 येईल. तर ह्याची वजाबाकी इकडं, यांची वजाबाकी इकडं. 70 वजा 20 केलं तर हे किती येईल? 70 अधिक 20 म्हणजे हे 90 आलं. आणि 100 वजा 70 किती आलं? हे 30 आलं. यांचा रेशो किती आला? 1:3 आला. तर 4 भाग बरोबर किती दिलेलं आहे इथं? 20 वेळा नेम झालेला आहे, 20 दिलेला आहे. तर एक भाग बरोबर किती? 5. तर आपल्याला विचारलेलं आहे काय? अचूक नेम गुणिले 5 केलं तर 15 येईल उत्तर याचं. ऑप्शन क्रमांक किती? 1 येईल. 15 उत्तर येईल. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय बघा. एका परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण मिळतात व चुकीच्या उत्तराला 2 गुण कापले जातात. सेम क्वेश्चन आहे, सेम पॅटर्न. बरोबर उत्तराला किती? +4 गुण. आणि चुकीच्या उत्तराला किती? 2 गुण कापले जातील. -2. त्यानुसार बघा एकूण किती क्वेश्चन आहेत? 80 क्वेश्चन आहेत. 80 क्वेश्चन जर बरोबर असतील तर 8 चोक 32 320 येईल हे. बरोबर. आणि 80च्या 80 क्वेश्चन जर चुकीचे असतील तर एक्स्ट्रीम कंडिशनला किती येईल हे? -160 येईल. तर एकत्र केलं
तर 140 गुण मिळाले. 140 इथं आलं. हे 140 वजा 160 किती आलं? 140 अधिक 160 तर हे किती आलं? 300. आणि हे किती आलं? 320 वजा 140 180. यांचा जर रेशो घेतला आपण 6 ने जर भाग दिला, शून्याला शून्य जाऊन 6 त्रिक 18 आणि 6 पंचे 30, 5 3 आला. 5 3 रेशो आला. 5 आणि 3 किती? 8 भाग बरोबर एकूण किती क्वेश्चन आहेत? 80. तर एक भाग बरोबर किती? 10. 8 बरोबर. एक भाग बरोबर 10. तर काय विचारलेलं आपल्याला? तर किती प्रश्न बरोबर सोडवले? बरोबर किती आहेत तिथं? 5 आहेत. तर गुणिले 10 केलं 50 उत्तर आलं. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे याचं 12चं. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय? एका क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या खेळासाठी 6 गुण मिळतात. ठीक आहे. जिंकला तर प्लस 6 होते. हरल्याबद्दल वजा 2 गुण होते. हरला तर वजा 2. आणि एका मुलाने 12 खेळ प्रकारात भाग घेतला तर त्याला एकूण 40 गुण मिळाले. तर त्याला किती खेळांमध्ये तो जिंकला? 12 खेळांमध्ये तो जर जिंकला तर आपण एक्स्ट्रीम कंडिशन वर गणित सोडवलं गेलं. 12च्या 12 खेळ तो जिंकला तर त्याला किती गुण मिळतील? 12 आणि 72. ओके. आणि 12च्या 12 जर तो स्पर्धा हरला तर किती गुण भेटतील? वजा 24. 12 दुनी 24 वजा 24. तर त्याला एकूण किती गुण मिळालेत? 40 गुण. हे 40 गुण मध्ये आले. यांची वजाबाकी इकडे घ्यायची, यांची वजाबाकी इकडे घ्यायची. तर तुम्हाला सांगितले 40 तर वजा 24 ची कशी बेरीज होईल? 40 अधिक 24 होईल. इथं आलं 64. 72 वजा 40 किती आलं? 32 आलं. तर यांचा आपण रेशो घेतला 32 एके 32, 32 दोन्ही 64. तर माहिती आहे एकूण खेळ किती आहेत? बा इथं एकूण खेळ 12 आहेत. त्यामुळे 2 आणि 3, 2 आणि 1 किती? 3 भाग. 3 भाग बरोबर किती दिले? 12. तर 1 भाग बरोबर किती? 4. तर किती खेळांमध्ये तो जिंकलाय म्हटलेला? जिंकलाय संख्या इथे आहे. गुणिले केलं आपण 4 याला. 4 दुनी 8. तर 12 पैकी किती खेळ जिंकलाय तो? 8 खेळ जिंकलाय. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय बघा. एका स्पर्धा परीक्षेत अचूक उत्तराला 2 गुण मिळतात, परंतु प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 गुण कमी केला जातो म्हटले. सेम तसंच आहे. चुकीचा बरोबर. जर बरोबर आला तर 2 गुण मिळताय +2 आणि चुकला तर -1 होतोय. तर याने 100 पैकी 80 प्रश्न सोडवले हे महत्वाचं. किती प्रश्न होते याला 80 प्रश्न सोडवले तेव्हा त्याला 142 गुण मिळाले. 80 क्वेश्चनचे क्वेश्चन जर बरोबर सोडवले तर किती गुण भेटतील त्याला? +160. जर 80 क्वेश्चनचे क्वेश्चन जर चुकीचे सोडवले तर वजा त्याला 180 वजा 80 मार्क भेटतील. त्याला ऍक्च्युअली मार्क किती भेटलेत? 142 +142. यांची वजाबाकी घ्यायची मिक्सचर आणि ॲलिगेशनचा वापर करून. 142 वजा जरी आपण केलं हे वजा वजा अधिक होईल 142 अधिक 80 किती येईल? 222 येईल. त्याचप्रमाणे बघा 160 वजा 142 केलं तर किती येतं हे? 42 18. जर आपण यांना जर 6 ने जर भाग दिला 6 त्रिक 18 6 त्रिक 18 किती उरलं? 4 उरलं. 6 7 42 37 आलं. 3 37.
37 आणि 3 इथे एकूण प्रश्न किती आहेत? 80 आहेत. 37 आणि 3 एकूण किती? 40 भाग. 40 भाग बरोबर किती? 80. तर 1 भाग बरोबर किती? 2. तर विचारलेलं काय? किती प्रश्न चुकीचे सोडवले? 3 प्रश्न चुकीचे सोडवले. गुणिले 2 केलं, 3 दुनी 6. तर एकूण 80 प्रश्नांपैकी त्यानं किती प्रश्न चुकीचे सोडवलेत? 6. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे बी. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय? 50 प्रश्नांच्या परीक्षेमध्ये अचूक उत्तरास 4 गुण आहेत व चुकीच्या उत्तरास किती? चुकीच्या उत्तरास 1 गुण वजा होतो. तर एका उमेदवाराने सर्व प्रश्न सोडवले, त्याला 155 गुण मिळाले. तर त्याने किती प्रश्न चुकीचे सोडवले? चुकीचे प्रश्न विचारले, किती सोडवले? तर काय म्हटले 50 परीक्षेच्या प्रश्नामध्ये अचूक उत्तरास 4 गुण आहेत. जर अचूक सोडवला तर 4 गुण भेटतायत. चुकीचा सोडवला प्लस 4 भेटतंय. चुकीचा सोडवला तर वजा 1 होतोय. आणि एकूण प्रश्न किती आहेत? 50 आहेत. 50च्या 50 जर प्रश्न त्यानं बरोबर सोडवले, 5 चोक 20, 200 येईल. आणि 50च्या 50 जर प्रश्न चुकीचे सोडवले तर हे वजा 50 येईल. एक्स्ट्रीम कंडिशनचा वापर करायचा आणि मिक्सर अनालिगेशनचा वापर करून सॉल्व्ह करायचं. तर एकूण किती गुण मिळालेत? 155 दिलेत. प्लस 155 दिलेलं आहे इथं. यांची वजाबाकी इकडं, यांची वजाबाकी इकडं. 155 कसं 155 वजा कसं लिहायचं? वजा 50. जर आपण हे केलं 155 वजा वजा अधिक होईल. 155 अधिक 50 किती आलं? 205 आलं इथं. आणि इकडे केलं 200 वजा 155 हे 45 आलं. जर आपण यांना 5 ने भाग दिला, 5 9 45 आणि 5 चोक 20, 5 एके 5. 41/9 हा रेशो होईल. आणि एकूण प्रश्न किती आहेत? एकूण प्रश्न 50 दिलेत. तर 41 अधिक 9 बरोबर 50 भाग बरोबर 50 दिलेलं आहे. तर 1 भाग बरोबर किती? 1. तर आपल्याला काय काढायला आहे? चुकीचे प्रश्न किती सोडवले? चुकीचे प्रश्न किती आहेत? गुणिले 1 केलं तर 9च उत्तर येईल. चुकीचे प्रश्न त्याने 9 सोडवले. अशा प्रकारे हे 15 गणित होती. याच्यामध्ये मिक्सचर अॅलिगेशनचा वापर करायचा होता. एक्स्ट्रीम कंडिशनचा वापर करायचा. एक्स आणि वायचा वापर न करता उदाहरणे सोडवणे महत्वाचे आहे. अशा प्रकारे आपण बघितले. नेक्स्ट सेशन मध्ये अजून आपण क्वेश्चन बघून घेऊया. तर आपण काय काय बघितले एकदा बघून घेऊया. हस्त आंदोलने, पायांची संख्या, आणि परीक्षेतील गुण हे 3 टॉपिक बघितले. प्रत्येक सरळ सेवा किंवा स्पर्धा परीक्षा कुठलीही घेऊ द्या, TCS IBPS एक क्वेश्चन या 3 टॉपिक मधला एक प्रश्न फिक्स असतो. हस्तांदोलन कसे बघितले आपण, कोणता फॉर्म्युला वापरायचा, n(n-1), पायांची संख्या कशी काढायची मिक्सचर अँड अॅलिगेशनचा वापर करून हेही बघितलं. आणि परीक्षेतील गुण कशा प्रकारे सॉल्व्ह केलं जातं बघितलं. हस्तांदोलनाचा फॉर्म्युला कसा तयार झाला बघितला आपण. एकूण हस्तांदोलने n(n-1)/2. एकूण स्पर्धक n म्हणजे काय असतो? एकूण स्पर्धक 4 3 2 यांची बेरीज कशी करतो त्यावरून हा फॉर्म्युला तयार झालेला आहे आपण बघितलं. अशा प्रकारे हा सेशन होता. एकूण हस्तांदोलने, पायांची संख्या, परीक्षेतील गुण या प्रकारचे क्वेश्चन आपण आज बघितले. नेक्स्ट सेशन मध्ये आपण अजून नवीन प्रकार बघूया. हा प्रकार कूट प्रश्न याच्या अंतर्गत मोडतो. MPSC ने किंवा ग्रुप सी, पोलीस भरतीला तर खूप सारे क्वेश्चन याच्यावर असतात.
या क्वेश्चन मध्ये 5 नंबरच्या क्वेश्चन मध्ये ऑप्शन वरून न जाता सरळ सरळ डबल करायची, पूर्ण वर्ग संख्या घ्यायची आणि पूर्ण वर्ग संख्याचं वर्गमूळ घेऊन उत्तर काढायचं. जर तुम्ही ऑप्शन वरून करत राहिला तर प्रत्येक ऑप्शनला सेपरेट काढत बसले तर पुढची 4 उदाहरणं आपली सॉल्व्ह करून होता. ऑप्शनचा वापर न करता सोडवण्याचा प्रयत्न करायचा.